फक्त 2 बटाट्यापासून चटकदार पदार्थ करूया बरं का. तर सगळ्यात आधी मध्यम आकाराचे 2 बटाटे स्वच्छ धुवून घेऊया. आता एका ताटामध्ये पाणी घ्यायचं आणि एक मोठी खिसणी घ्यायची. हे सालं काढलेले जे बटाटे आहेत ना ते आपण यामध्ये खिसून घेऊया. जराशी मोठी घेतलीत ना की खीस मोठा पडतो आणि मग आपली ही जी बटाट्याची वडी आहे ना ती खूप छान होते. कोथिंबीर वडी, आळू वडी खाऊन कंटाळलात ना तर मस्त अशी ही बटाट्याची वडी एकदा करून बघा. नेहमी हीच कराल. आता हा बटाटा खिसून झालेला बाजूला ठेवूया. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धी वाटी आपले पोहे जे असतात ना जाडे पोहे ते घ्यायचे. 2 ते 3 चमचे चणा डाळ म्हणजे ही भाजलेली डाळ, फुटाणं किंवा फुटाणे असं काही घेतलं तरी चालेल. हे मिक्सरला अगदी बारीक करून घेऊया. आता बघा ही पावडर छान अशी तयार झाली. ही बाजूला ठेवून देऊयात आणि पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तुमच्या गरजेनुसार म्हणजे तुम्हाला जेवढी तिखट ही वडी आवडते ना तेवढ्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या. मी इथं 5 ते 6 मोठ्या हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलं. आता लसणाच्या पाकळ्या घालूयात आणि नंतर आल्याचे तुकडे हे सुद्धा बारीक करून घेऊया. आता एक मोठी परात किंवा एखादं खोलगट भांडं असं काहीतरी घ्या म्हणजे मग आपल्याला पीठ मळणं सोपं होईल. तर हा जो बटाटा आहे ना हा आपल्याला आता पिळून घ्यायचा आहे. घट्ट पिळायचा, त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. आता हा जो बटाट्याचा खीस आहे ना त्याच्यामध्ये हे पोहे आणि चणे जे होते त्याची पावडर आपण तयार करून घेतली ती घालून घेऊया. त्याच्यानंतर पांढरे तीळ मोठे 2 चमचे. आता 2 चमचे ओवा घालूया. 1 मोठा चमचा धनेपूड. आता घालूया 1 वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता घालूया आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट. चवीनुसार मीठ घालायचं आणि आता याच्यामध्ये घालूया बसेल एवढं बेसन पीठ. साधारण 2 वाट्या बेसन पीठ आपण सुरुवातीला घालून घेऊया. इथं आपण इनो, सोडा किंवा आणखीन काही अजिबात वापरणार नाही आहे. आता अर्धा चमचा हळद घालून घेऊया. आता हे ना छान एकजीव मळून घ्यायचं. फार पाण्याची गरज लागत नाही. मी हे सगळं एकत्र करून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा. कारण तुम्ही आत्तापर्यंत खमंग कुरकुरीत अशी ही बटाटा वडी कधी खाल्ली नसेल. आता इथं मी एक खोलगट आणि पसरट असा डबा घेतला आहे. तुमच्याकडं केकचा टीन असेल ना तो घेतला तरीही चालेल किंवा मग एखादं ताट घ्यायचं जे खोलगट असेल म्हणजे थाळा आणि त्याला असं सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं. आता हे जे आपलं तयार पीठ आहे ना ते या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. सगळं पीठ घालून घेऊया. जेवढं शक्य आहे ना तेवढं पसरवायचं. आणि ही वडी जी आहे ना ती थोडीशी जाडसर झाली ना तरीसुद्धा छान लागते बरं का. तर आता बघा एका बाजूला मी पाणी उकळत ठेवलं होतं. उकळत्या पाण्यामध्ये स्टँडसुद्धा ठेवून दिले. त्याच्यावरती आता हा जो डबा आहे ना त्याचं झाकण मी अलगद झाकणार आहे. आपल्याला घट्ट लावायचं नाही आहे, फक्त त्यामध्ये पाणी जाऊ नये. आणि आता त्याच्यावरती एक झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटं मस्त असं वाफवून घेऊया. तर आता आपल्या वडीला मस्त अशी वाफ आली बरं का. दाखवते तुम्हाला. हे बघा याचं झाकण काढूया. मस्त रंग आला की नाही. वाफ पण छान आली. सुगंध सगळ्या घरभर दळवळतो बरं का. आहा. आता ही आपण पूर्ण थंड करत ठेवूया. गरम असतानाच फक्त एकदा
हलक्या हाताने याची कड सोडवून घेऊया बरं का, म्हणजे मग ही वडी पटकन निघेल. आता ही वडी थंड करायला अशीच काढून ठेवूयात. थंड झाली की नाही की आपोआप निसते. आता हे छान असं निघालं, याच्या ना हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घेऊया. गार झाल्यानंतर हे बघा आपल्या या वड्या अशा छान तयार आहेत, मस्त. आता या ना एकदा तळून घेऊयात. एवढ्या छान कुरकुरीत होतात ना. मला माहिती आहे तुम्ही बघितलं की लगेच करायला घेणार आहात, पण त्याआधी एकदा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आता तेल छान कडकडीत तापवून घेऊया आणि तापलेल्या तेलामध्ये ह्या ज्या वड्या आहेत ना त्या मस्त अशा कुरकुरीत होईतोपर्यंत तळून घेऊयात. उन्हाळ्याच्या दिवसात मध्ये आधे खायला काहीतरी वेगळं आणि चटपटीत हवं असतं, असं मुलांचं म्हणणं असतं. आणि आपण आई काय म्हणतो माहिती आहे, मुलांनी पौष्टिक खावं. तर या दोन्हीचाही मेळ म्हणजे ही बटाट्याची वडी एवढी सुंदर आणि चविष्ट होते ना, तेव्हा एकदा नक्की करून बघा बरं का. मग मुलांना तुम्हाला बाहेरचा वडापाव द्यावा लागणार नाही आणि एकदा करून मस्त 8 दिवस ही टिकते. असं सगळं वाफवून घेऊन तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला खायचं आहे ना तेव्हा आयत्या वेळेला फ्रीजमधून बाहेर काढून 15 ते 20 मिनटं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर तळू शकता. काय मग आहे की नाही, एकदम चटपटीत मस्त अशी ही रेसिपी. हो, खायची कशासोबत, सॉस, चिंचेची चटणी किंवा हिरवी चटणी कशाही सोबत. अहो चटणी लागते कशाला, येता जाता खायला सुद्धा एकदम भन्नाट आणि भारी लागते बरं का. चला मंडळी, मस्त अशी ही वडी खरपूस खमंग आणि खुसखुशीत तयार आहे.